श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या भाविकांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। येत्या 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत जे गुरुचरित्र पारायण होणार आहेत, तर त्याच निमित्त आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे। गुरुचरित्राचं पारायण तुम्ही कसं करायचं आहे, नियमावली काय आहेत, सांगता कधी करायची, आपण सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर सर्वात प्रथम श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा। बघा 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत हा जो दत्त जयंतीचा जो पर्वणी काळ आहे, पर्वणीच म्हणावी लागेल, कारण सगळ्या दत्त सेवेकरांसाठी सगळ्यात वर्षभरातून येणारा आनंदाचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती। तर बघा दत्त जयंतीचा उत्सव हा सर्वत्र खूप चांगल्या प्रकारे आनंदाने साजरा केला जातो। मग याच निमित्त आपण काय करत असतो, तर याच निमित्त आपण आपलं जे साप्ताहिक पारायण असतं श्री गुरुचरित्राचं, तर ते पारायण आपण सगळेच घरोघरी करत असतो। कोणी तीर्थक्षेत्रावरती जाऊन करतं किंवा कोणी आपापल्या घरी करतं। मग याची नियमावली काय आहे, तर बघा श्री गुरुदेव दत्त महाराजांचं जे श्री गुरुचरित्र जो ग्रंथ आहे, तर याचं पारायण करायचं ही भावना मनात येणं हाच मोठा सर्वात म्हणजे आनंदाचा आणि भाग्याचा क्षण आहे की आपण कमीत कमी त्या निमित्ताने का होईना पण आपण विचार करतो आहोत की मला पारायण करायचं आहे, तर ही सुद्धा एक आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। तर बघा 28 तारखेपासून तुम्हाला जे पारायण करायचं आहे, तर त्या अगोदर तुम्हाला 27 तारखेलाच तुम्हाला एक गाय आणि 4 कुत्र्यांना नैवेद्य म्हणून पोळी खाऊ घालायची आहेत। हे झालं तुमचं 27 तारखेचं। मग आता 28 तारखेला तुम्ही कोणतं आणि कशा प्रकारे तुम्ही पूजेची मांडणी करणार आहात, तर बघा पूजेची मांडणी करताना तुम्हाला जिथं तुम्हाला म्हणजे पूर्वाभिमुख बसायचं आहे, पूर्वेला तोंड करून बसा किंवा उत्तरेला तोंड करून बसा। आणि त्याचबरोबर जिथं तुम्ही चौरंग ठेवणार आहात ती जागा अगदी स्वच्छ छान पुसून घ्या। एका चौरंगावरती पूजा मांडा आणि एका चौरंगावरती तुमचा ग्रंथ ठेवा। जर 2 चौरंग नसतील, एक चौरंग आणि एक पाट असला तरीही चालेल। तर बघा जसं आपल्या घरात असेल तशा प्रकारे तुम्ही ते करू शकतात। मग सर्वात प्रथम चौरंग घ्यायचा, चौरंगावरती एक पिवळं वस्त्र, पिवळं नसेल तर तुमच्या घरात जे असेल ते घ्या आणि त्यावरती छान प्रकारे दत्त महाराजांची बसलेल्या अवस्थेमध्ये म्हणजे बसलेल्या स्थितीमध्ये जो प्रतिमा असेल तुमच्या घरामध्ये, ती प्रतिमा तुम्हाला ठेवायची आहे। प्रतिमा नसेल दत्त महाराजांची तर स्वामी समर्थ महाराजांची ठेवली तरीही चालते। त्याचबरोबर तुम्हाला कलश स्थापना करायची आहे, गणपती बाप्पाचं आवाहन करायचं आहे। 2 विडे घ्यायचे आहेत, त्यावरती सुपारी, नागवेलाचे 2 विडे घ्यायचे, पान घ्यायचे आणि त्यावरती सुपारी ठेवायचे। सर्वात प्रथम गणपती बाप्पाला आवाहन करायचं आहे। प्रतिमेच्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांना स्थापन करायचं आहे। त्याचबरोबर कलशही तुमचा प्रतिमेच्या उजव्या बाजूलाच यायला पाहिजे। आणि हो, त्याचबरोबर तुम्हाला जो संकल्प करायचा आहे, तर त्या संकल्पासाठी जे खडी साखर आणि नारळ लागणार आहे ते सुद्धा तुम्हाला इथं लागणार आहे। मग आता बघा जशी तुमच्याच्याने होईल तशाच प्रकारे तुम्ही पूजा करून घ्यायची। प्रतिमेची पूजा करा, कलश स्थापनेची करा, गणपती बाप्पाची करा सर्वात प्रथम अगोदर। आणि त्याचबरोबर जे तुम्ही दिवे लावणार आहात आपल्या डाव्या बाजूला तुपाचा दिवा आणि आपल्या उजव्या बाजूला तेलाचा दिवा। मग तेलाचा दिवा जो आहे तो तुम्हाला अखंड 7 दिवस ते 8 दिवस तुम्हाला तो तेवत ठेवायचा आहे, म्हणजे अखंड 7 दिवस तो तुम्हाला सुरू ठेवायचा आहे। मग बघा ही झाली दिव्यांबद्दलची माहिती। त्याचबरोबर तुम्हाला तिथं शंख, घंटी हे तुम्हाला तिथं ठेवायचं आहे। सगळ्यांची जशी तुमच्याकडे यथाशक्ती होईल तशा प्रकारे पूजा करून घ्या। दक्षिणा ठेवा, 11 रुपये तुम्हाला जसं होईल तशा प्रकारे तिथं दक्षिणा ठेवा। आणि जे तुम्हाला मी सांगितलं की जे संकल्पाचं नारळ आहे, तर ते संकल्पाचं नारळ आणि खडी साखर ही हातात घेऊन दत्त महाराजांकडे त्या नारळाची शेंडी करून तुमच्या मनातला जो काही संकल्प असेल तो अगदी मनोभावे दत्त महाराजांना सांगा आणि विनंती करा की ही माझी मनातली जी इच्छा आहे, माझी मनोवांछित जी इच्छा आहे ती तुम्ही लवकरात लवकर त्वरित पूर्ण करा आणि 7 दिवस माझ्याकडून निर्विघ्नपणे तुम्ही हे पारायण करून घ्या। कारण करता आणि करविता तुम्हीच आहात, आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत। तर बघा अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे। आणि मग आता दुसऱ्या चौरंगावरती तुम्हाला पोथी ठेवायची, मग त्यावरतीही तुम्हाला पिवळं वस्त्र टाकायचं आहे। आणि हो, एक पोथीला गुंडाळण्यासाठी एक वेगळं वस्त्र तुम्हाला तिथं ठेवायचं आहे।
बघा, आपण 7 दिवस पारायण करतो, पोथी तशीच उघड्या प्रकारे ठेवतो, तर पोथी कधीही कोणत्याही पारायणाची ही उघडी ठेवायची नसते. कारण त्यातली जी आपण जे 7 दिवस जे पारायण करतो त्याची शक्ती आपल्यापर्यंतच राहावी, यासाठी ती सेवा आपल्यापर्यंत, आपल्या कुटुंबातील लोकांपर्यंत राहावी, यासाठी ती पोथी व्यवस्थित गुंडाळून ठेवायची आहे, उचलायची नाही. अशा प्रकारे ठेवा की ती तुमची तिथल्या तिथं गुंडाळून ती तुम्ही ठेवू शकतात आणि दुसऱ्या दिवशी परत पुन्हा ती उघडू शकतात. अशा प्रकारे ठेवायची. मग तुम्हाला पोथीची सुद्धा पूजा करायची आहे. पोथीची पूजा करायची आहे. चौरंगावरती सगळी अगदी छान प्रकारे पूजा करून घ्या, रांगोळी काढून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम श्री स्वामी समर्थ महाराजांची एक माळ, गायत्री मंत्राची एक माळ आणि आपला नवार्णव जो मंत्र आहे त्याची एक माळ तुम्हाला घ्यायची आहेत. आणि याच नंतर तुम्हाला गणपती बाप्पाचं जे अथर्व शीर्ष आहेत ते पण घ्यायचं आहे. त्या अगोदर स्वामी स्तवन घ्यायचं आहे. स्वामी स्तवन झालं की गणपती अथर्व शीर्ष घ्या आणि त्यानंतर माळा घेतल्या तरीही चालतील. प्रथम स्तवन घ्या आणि एक माळ घ्या, स्वामी समर्थ महाराजांची एक नवार्णव मंत्र, गायत्री मंत्र, गणपती बाप्पाचं अथर्व शीर्ष घ्या आणि त्याच्यानंतर तुमच्या पारायणाला सुरुवात करा. मग आता ह्या पारायण काळामध्ये तुम्ही परान्न पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे. कोणाच्याही घरचं खायचं नाही. तुम्ही आई बहीण तिच्या हातचं खाऊ शकतात, बाकी तुम्ही कोणाच्या दुसऱ्यांच्या घरचं अन्न घ्यायचं नाही. कारण आपण जी सेवा करतोय ती दुसऱ्याला फलित होते. तर बघा, अशाच प्रकारे तुम्ही पारायण करायचं आहे आणि त्याचबरोबर 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालनही तुम्हाला करायचं आहे अगदी कटाक्षाने. त्याचबरोबर पायामध्ये तुम्हाला रबरी चप्पल घालायची आहेत आणि रोज सकाळ संध्याकाळ जी आपण पोथी ठेवणार आहोत पारायणाला, त्या पोथीची सकाळ संध्याकाळ तुम्हाला आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे. जो तुम्ही खाणार आहात तोच तुम्हाला नैवेद्य तिथं ठेवायचा आहे. कांदा लसूण वर्ज्य करायचा आहेत. त्याचबरोबर भात तुम्ही सांगतेच्या दिवशी खाऊ शकतात. आणि हो, सकाळी पारायण तुम्हाला सकाळी 7 म्हणजे पहाटेचे 3 ते संध्याकाळचे 4 वाजेपर्यंत तुम्ही पारायण ह्या काळामध्ये करू शकतात. पण 12 ते 12:30 ह्या वेळेमध्ये पारायण करायचं नाही. कारण 12 ते 12:30 ही दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते आणि त्यावेळेला दत्त महाराज हे साक्षात महालक्ष्मीच्या म्हणजेच आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये भिक्षेसाठी तिथं हजर असतात. तर बघा, या काळामध्ये 12 ते 12:30 काळामध्ये तुम्हाला पारायण करायचं नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही पूर्ण करू शकतात. मग आता आपल्या पोथीमध्ये दिलेलंच आहेत पारायणाच्या फ्रंट पेजवरती की तुम्हाला पोथीचे पहिल्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहे, दुसऱ्या दिवशी किती, असं पूर्ण 7 दिवसाचं त्याच्यामध्ये शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्या दिवशी म्हणजे आता समजा एरवी पण तुम्ही जर शनिवारी पारायण करत असाल म्हणजे सुरुवात करत असाल आणि त्याची शेवटचा दिवस शुक्रवारी येत असेल तर तुम्हाला शुक्रवारी त्याची सांगता करायची नाही आहे. पूर्ण वाचून घ्यायचं. सांगता म्हणजेच काय की पूर्णावरणाचा नैवेद्य तुम्हाला हा शनिवारी म्हणजे 8व्या दिवशी त्याची तुम्हाला सांगता करायची आहे. तर अशाच प्रकारे तुम्हालाही आता जे 28 ते 5 तारखेपर्यंतचं जे पारायण आहे ते 7 दिवस पूर्ण झाले की तुम्हाला 8व्या दिवशी त्याची सांगता करायची आहे. तर बघा, खूप छान आणि अगदी निर्मळ मनाने ही सेवा करा. स्वामी आणि आपले दत्त महाराज इतके कनवाळू आहेत, इतके कृपाळू आहेत की आपल्या भक्ताला कधी आणि कशा स्वरूपात काय देऊन टाकतील हे कधीही कोणाला कळत सुद्धा नाही. तर बघा, आणि याचबरोबर या दिवसामध्ये कोणाची निंदा नालस्ती अजिबात करू नका, कोणाला वाईट बोलू नका, काहीच करू नका. जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत म्हणजे तुमच्या सेवेमध्ये तुमचं लक्ष असू द्या की माझ्याच्याने ही सेवा कशी पूर्ण होईल आणि कशा प्रकारे मी जेवढं माझं मन या सेवेमध्ये लागणार आहे हे मी पूर्णपणे लावण्याचा प्रयत्न करणार. बघा, गुरुचरित्र वाचण्याचा फायदा सर्वात प्रथम हा होतो की आपलं मन शांत होतं, आपलं मन अगदी निर्मळ होतं, कोणाबद्दलही वाईट विचार आपल्या मनात येत नाही. आणि आपल्या श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी जे त्यामध्ये त्यांच्याबद्दलचं जे वर्णन आहे ते अगदी अप्रतिम आहेत, काय सांगावं. शुक्रवार म्हटला म्हणजे हा त्यांचा निजानंदाचा दिवस आहे नृसिंह सरस्वती महाराजांचा. म्हणूनच आपण जर गुरुचरित्राचं पारायण जर आपण शनिवारी सुरू केलं आणि शुक्रवारी ते संपत असेल तर त्याची सांगता ही शनिवारी केली जाते. त्याचं कारण हेच आहे की शुक्रवार हा नृसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे. तुम्ही पारायण कराल त्यावेळेला तुम्हाला त्यामध्ये ते वर्णन आलेलं आहे. अवश्य वाचा, मनापासून वाचा. आणि हो, याचबरोबर तुम्ही या दिवसांमध्ये
मी अगोदरच सांगितले ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे, कोणाच्या घरचं खायचं नाही आहे, पायामध्ये रबरी चप्पलच घालायची आणि 7 दिवस तो दिवा तसाच तेवत ठेवायचा आहे. आरती तुम्हाला सकाळ संध्याकाळ करायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला तुमचं जे रोजची नित्यनियमाची जी सेवा आहे 3 झरामृताचे अध्याय आणि 11 माळी तेही तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला रात्रीच्या वेळेला विष्णू सहस्रनाम हे घ्यायचंच आहे. कारण का, आपण ज्या वेळेला पारायण करतो त्यावेळेला आपल्या मुखातून जे काही चुकीचे शब्द निघतात किंवा काहीतरी आपल्या मनात वाईट विचार चालू असतात किंवा काहीतरी आपलं मन भरकटून जातं, तर अशा गोष्टी नको व्हायला पाहिजे किंवा त्या झाल्या आपल्याकडून, तर त्यासाठी आपण क्षमा म्हणून आपण विष्णू सहस्रनाम हे रात्रीच्या वेळेला वाचायचं आहे. आणि आता बघा, जर तुम्ही सर्वात प्रथम जर पारायण करत असाल त्या दिवशी तुम्हाला खूप अति तुम्हाला जांभळ्या येत आहे, तुम्हाला करू वाटत नाही आहे, खूप आळस आलेला आहे, सारखं तुमचं एक मन, आपल्याला 2 माइंड असतात हे तुम्हालाही माहिती आहे, एक कॉन्शियस एक सबकॉन्शियस, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह. तर बघा, तर ह्या पारायणा काळामध्ये जो सर्वात प्रथम पारायण करत असतो हा माझा स्वतःचाही अनुभव आहे की ज्या दिवशी माझं सर्वात प्रथम पारायण होतं त्या दिवशी माझ्यासोबत काय काय घडलं काय नाही ते मला म्हणजे आजही मी जेव्हा आठवते त्यावेळेला माझ्या अंगाला शहारे येतात. तर बघा, तुम्ही ज्या दिवशी म्हणजे पारायणाला बसाल त्या दिवसापासून ते शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही सगळ्यात प्रथम तुमच्या अवतीभोवती गोमूत्र तुम्हाला गोल रिंगण करून बसायचं आहे. म्हणजे का, तर बघा, नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये असतेच असते. असं नाही की नेहमीच आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह असलं तर फारच उत्तम आहे. पण बघा, मानो ना मानो ह्या गोष्टी असतात. तर बघा, ती निगेटिव्ह जी शक्ती असते ती आपल्याला त्यापासून म्हणते नको, तू करू नको. कारण तिला माहिती असतं की आता ही पारायण करणार आणि ही आता पुढच्या स्टेजला जाणार, म्हणजे हिच्याजवळ ही पॉझिटिव्ह एनर्जी येणार आणि ही आता पुढे जाणार. तर बघा, असं जर तुमच्याही घरात घडत असेल, तुम्हाला जांभळी येत असेल, तुम्हाला झोप लागत असेल, तुम्हाला ते पारायण सोडून जावंसं वाटत असेल, एकच करा, तुमच्या अंगावरती गोमूत्राचे शिंतोडे शिंपडा, अवतीभोवती गोमूत्र शिंपडा. आणि हो, पारायण काळामध्ये 7 दिवस तुम्हाला येता जाता तुमच्या अंगावरती गोमूत्र हे शिंपडायचंच आहेत. कारण का, आपल्या शरीराची शुद्धी ही व्हायलाच पाहिजे. तर बघा, अशा प्रकारे तुम्हाला ते करायचं आहे. जर तुमच्याच्याने असंही होत नसेल तर एक हातामध्ये लिंबू ठेवा, डाव्या हातामध्ये लिंबू ठेवून तुम्ही ही सेवा करायची आहे. बघा, अगदी निर्विघ्नपणे पार पडते. आणि जरी तुमच्या मनाने कितीही म्हटलं की नको आता इथं बसू नको, हे पारायण करू नको, अजिबात हलायचं नाही, अजिबात हलायचं नाही. ते पारायण पूर्णच करायचं. तुम्हाला भले कितीही जांभोळा येऊ, तुम्हाला कितीही आळस येऊ, काही हो, तुम्हाला ते पारायण पूर्ण करायचंच आहे. कारण का, तुमच्या शरीरातली जी नकारात्मकता असते, जी नकारात्मक शक्ती असते ती पूर्णपणे बाहेर निघते. तर बघा, अवश्य या सगळ्या नियमांचं पालन करा. खूप छान प्रकारे यथाविधी तुमच्याकडून जसं होईल तशी सेवा करा. फुलं अर्चा म्हणजे धूप दीप सगळं काही अगदी फुलांनी सजवून अगदी छान प्रकारे तुमचं जे पारायण आहे 7 दिवसाचं ते अगदी निर्विघ्नपणे पडणारच आहे, यात हेच नाही आहे. पण तुमच्याच्याने होईल तशी पूजा तुम्ही करत राहा. आणि दत्त महाराजांचं जे श्री गुरुचरित्र पारायणाचा जो ग्रंथ आहे हा 5वा वेद मानला जातो हे तुम्हालाही माहिती आहे. वरद ग्रंथसुद्धा या ग्रंथाला म्हणतात. तर बघा, अशा प्रकारे तुम्ही सेवा करा, त्या सेवेचं फळ अवश्य तुम्हाला मिळणारच आहे. बघा, मनापासून ज्या वेळेला तुम्ही हे पारायण करतात ना त्यावेळेला 7 दिवस पूर्ण व्हायच्या आतच तुमची इच्छा पूर्ण झालेली असते. फक्त गरज काय असते, ती मनापासून मागण्याची, मनापासून ते पारायण करण्याची, ती तळमळ असण्याची की नाही, माझ्या दत्तप्रभूंचं जे वर्णन यामध्ये केलं गेलेलं आहे ते मला अगदी, आपण म्हणतो ना, आपण जसं आपल्याला भूक लागते आणि आपण पोटभर जेवण करतो, अगदी त्याच प्रकारे श्री गुरुचरित्र जरी मला कोणी म्हणेल ना की भूक काय असते, तर त्याची भूक ज्याला लागते ना त्यालाच माहिती असतं की ही भूक काय आहे. तर बघा, म्हणजे आपला जीव असा तळमळला पाहिजे की आता माझ्याच्याने झालं, पुढचं पारायण कधी होईल. पण आपल्या घरातले काही प्रापंचिक प्रश्नही असे असतात की आपल्याला पारायण करायला जमत नाही. पण असो, आता ही पर्वणी खूप छान आलेली आहे. 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर अवश्य पारायण करा, त्याच्या अनुभूती घ्या आणि नक्कीच आपल्या कृपाछत्र स्वामी यूट्यूब चॅनलवरती त्या शेअर करा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अवश्य ग्रुप जॉईन करा, तुमचेही अनुभव तिथं मांडा. आजची केलेली सगळी सेवा स्वामी चरणी आणि आपल्या दत्तप्रभूंच्या चरणी अर्पण करते. पुन्हा नवीन एका विषयासोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बोलताना जर काही माझ्याकडून चुकलं असेल ते माझं मला परत करा. जे योग्य असेल तेच तुम्ही घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.